16 जानेवारी 1681 रायगडाच्या भूमीवर इतिहासाने पुन्हा एकदा सोनेरी पहाट पाहिली. छत्रपती शिवरायांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य संकटाच्या वादळात उभे होते. औरंगजेबाचे लाखोंचे सैन्य, फितुरीची विषारी सावली, परकीय सत्तांचे डाव, अशा काळोख्या काळात गरज होती एका तेजस्वी नेतृत्वाची. आणि त्या क्षणी गादीवर विराजमान झाले छत्रपती संभाजी महाराज. हा राज्याभिषेक केवळ मुकुट चढवण्याचा विधी नव्हता, तो होता स्वराज्याशी घेतलेली निष्ठेची शपथ, रयतेच्या रक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध पेटलेली रणगर्जना. संभाजी महाराज म्हणजे शौर्य आणि विद्वत्तेचा अद्भुत संगम. एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात लेखणी. बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक लिहिणारा हा राजा रणभूमीत मात्र वाघासारखा झेपावत होता. राज्याभिषेकानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता किल्ल्यांची फेरबांधणी केली. मराठा आरमाराला नवे बळ दिले. मुघल, सिद्धी, पोर्तुगीज यांना सोळो की पळो करून सोडून दिले. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी दाखवून दिले, स्वराज्य ही विकत घेण्याची गोष्ट नाही, ती रक्ताने जपायची असते. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे स्वाभिमानाचा यज्ञ होता. अत्याचारासमोर न झुकता धर्मासाठी, मातृभूमीसाठी त्यांनी अमानुष यातना हसत हसत स्वीकारल्या. म्हणूनच संभाजी महाराज हे केवळ राजे नाहीत, ते आहेत धैर्याचं विद्यापीठ, स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक. आज राज्याभिषेक दिनी आपण एवढाच संकल्प करूया, फितुरी नाही तर निष्ठा, भ्याडपणा नाही तर धैर्य आणि अन्यायाशी तडजोड नाही तर लढा. जय भवानी, जय शिवाजी.